नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष वसंतराव खडतकर, मुक्काम पोस्ट चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. माझा मोबाईल नंबर आहे 8766849267. मित्रांनो, आज शेतकरी मित्रांनो, आपण आज ज्या प्लॉटमध्ये आहे तो प्लॉट इथे माझ्या गावाच्या जवळ आहे आणि आपण इथे बघू शकता माझ्या पाठीमागे की हा माझा एक टरबूजचा प्लॉट आहे जो 31 डिसेंबर आणि 4 जानेवारी या दोन दरम्यान लावलेला आहे. आणि ही सिम्बा व्हेरायटी आहे, सिजंटा कंपनीची सिम्बा व्हेरायटी आहे. आणि आज घडीला एक एक महिना 10 दिवस 12 दिवस झालेले आहेत. आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की टरबूज प्लॉटमध्ये फ्रूट सेटिंग आलेली आहे आणि फ्लावरिंग एका वेळेला 2 ते 3 असे फ्रूट्स आपल्याला इथे दिसतात. आणि या टरबूज व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण ड्रिपचा आणि मल्चिंगचा वापर केलेला आहे. आणि या मल्चिंगच्या वापरामुळे आपलं खताचं, ड्रिप आणि मल्चिंगच्या वापरामुळे आपलं खताचं योग्य नियोजन आणि टरबूज पिकाला जे कमी पाणी लागतं तर त्या कमी पाण्यासाठी म्हणून योग्य पद्धतीनं आपण पाणी कसं देता येईल यासाठी हे ड्रिप आणि मल्चिंगचं नियोजन आहे. आणि हे करत असताना टरबूज प्लॉटमध्ये आपल्याला मित्रांनो माझ्या असं लक्षात आलं की मी बाकी पश्चिम महाराष्ट्रातले काही प्लॉट्स बघितले, काही मराठवाड्यातले प्लॉट्स बघितले. तर टरबूज पिकामध्ये तिकडचे शेतकरी एक आंतरपीक म्हणून केळीमध्ये आंतरपीक म्हणून टरबूज घेतात किंवा इतरही क्रॉप लावतात. कोणी टमाटर लावतो, कोणी वांग्याचे प्लॉट्स लावतात. तर मी असं यावर्षी ठरवलं की आपणही काहीतरी टरबूजमध्ये वेगळं पीक घ्यायचं. म्हणून आपण हे बघू शकता, एवढं सुंदर माझं एक झेंडू हे पीक मी या माझ्या शेतामध्ये, या 2.5 एकर शेतामध्ये फुलवलेलं आहे. झेंडूचं रोप मी पॉलीहाऊसमध्ये तयार केलं आणि आपण बघू शकता की ते 8 ते 9 हजार झेंडूचे रोप मी लावलेले आहेत. मित्रांनो, पुढे काय मार्केट मिळेल आणि काय उत्पन्न होईल हा महत्त्वाचा रेशो नाही, परंतु शेतकरी या नात्यानं आपण जर त्या गोष्टीकडे बघितले नाही, कमर्शियल व्ह्यूनं जर बघितलं नाही तर आपण सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी मी केल्या. त्यानंतर टरबूज पिकामध्ये मधमाशाचं अट्रॅक्शन करण्यासाठी आपण बघू शकता, इकडे मी धना सांबार, पाठीमागे बघा सांबार लावलेला आहे. त्याच्यानंतर मधुमक्षिकेचे काही पेट्या इथे ठेवलेल्या आहेत, ज्या पेट्यामध्ये मधुमक्षिकेमुळे आपल्या फ्लॉवर सेटिंग जी आहे, ही सेटिंग जे तुम्ही आज जे बघता इकडे ना, हे सेटिंग जे तुम्ही बघता, ही सेटिंगचे तेच परिणाम आहेत. आज उत्कृष्ट सेटिंग माझ्या प्लॉटवरती आपल्याला दिसतंय. उत्कृष्ट सेटिंग तुम्हाला या प्लॉटवरती दिसतंय. आणि चंद्रपूर जिल्हा आपला तसा एक बॅकवर्ड जिल्हा म्हणून सर्वीकडे नोंद आहे, परंतु या बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक उद्योजक म्हणून जर आपण शेतीकडे बघितलं तर आपण हे माळरान फुलवू शकतो. जरुरी नाही की माझ्याकडे काही आहे म्हणूनच काम करायला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांनी आपली आर्थिक नियोजन कसं काय साधता येईल आणि रोजचे पैसे किंवा उलाढाल कशी करता येईल या माध्यमातून बघितलं पाहिजे. त्यानंतर माझ्या शेतीवरती टरबूज पिकावर आणि झेंडूवरती सकिंग पेस्टचा कंट्रोल आटोक्यात आणण्यासाठी मी येलो म्हणजे चिकट सापळे लावलेले आहेत, ज्याचं तुम्ही जर बघितलं त्या चिकट सापळ्याजवळ तर तुम्हाला भरपूरसे उडणारे जे सकिंग पेस्ट आहेत ते तिथे कंट्रोल झालेले आहेत. शेतीचं गमक हे असते मित्रांनो की आपण खर्च तर दुनियाभराचा करतो, पण कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे तर ते आपण महत्त्वाचं आहे. रोज सकाळी या प्लॉटवरती माझे व्हिजिट्स असतात. स्वतः औषध ड्रिपद्वारे सोडताना मी स्वतः उपस्थित असतो आणि हे स्वतःहून करून घेतो. आणि स्वतःमध्ये एक उमेद आहे की आपल्याला प्रोडक्शन हा नंतरचा भाग आहे. मित्रांनो, शेती हा एक जुवा आहे असं सर्वीकडे सर्वश्रुत आहे, पण शेतीमध्ये आपण जुवा खेळताना सुद्धा जर पुढील मार्केट आणि ह्या गोष्टीसुद्धा जर बघितल्या तर आपल्याला काहीतरी मिळू शकतो. तर मित्रांनो, आज हा माझा 3रा वर्ष आहे टरबूजमध्ये आणि झेंडू लागवडीचं हे 1लं वर्ष आहे मिश्र पिकाचं. असेच प्रयोग मी आता पुढे पण करणार आहे. आणि पुढचा व्हिडिओ पण मी टाकेन ज्यावेळेस आम्हाला टरबूजचं उत्पादन किती येईल आणि झेंडूचं उत्पादन काय राहील, त्यावेळेस मी आपल्याशी संवाद साधेल मित्रांनो. तरी नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा आपले नमस्कार आणि धन्यवाद.